वरोरा तालुक्यातील कोंढाळा येनसा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि श्री सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली। लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि प्रशासनाने त्याचा अवमान केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले। या बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला गेला। कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य आहे, असा खंबीर पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना दिल्यात। जमिनी देऊनही रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला।